नाशिक शहरासह परिसरात मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय। शहरातील सिडकोच्या लेखनगर मधील मच्छिंद्र कापसे यांची दुचाकी चोरी झाल्याची घटना परवा रात्री 10 वाजताच्या सुमारास घडली होती। याबाबत कापसे यांनी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध तक्रार दाखल केली। सदर घटनेचा तपास करत असताना गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार समाधान शिंदे यांना चोरीस गेलेली दुचाकी लेखनगर मध्ये विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली। त्यानुसार गुन्हे शोध पथकाने सापळा रचून एका संशयितास ताब्यात घेतलं। अंबादास दांडेकर असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे। पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने अंबड पोलीस ठाणे आणि मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 2 दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली। सदर संशयित तडीपार असून पोलिसांनी त्याच्याकडून 1 लाख रुपये किमतीच्या 2 दुचाकी हस्तगत केल्यात। पुढील कारवाईसाठी त्यास अंबड पोलीस ठाण्यात दाखल केलं असून पुढील तपास अंबड पोलीस करतात। सदरची कारवाई अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळ, पोलीस हवालदार राहुल जगझाप यांच्या पथकाने केले। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन चव्हाण, नाशिक।